आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. विसरलोच होतो, रुद्रची थेरपिस्ट आहेत की इथे. किती विसरले थे. काय करू मी? पुष्पाजींना फोन करते. स्विच ऑफ का लागतोय? काय करू? आज माझा फोन लागणारच नाही गौरीजी. रुद्र आणि त्याच्या थेरपिस्ट मध्ये माझं काय काम? काही केलं तरी काळजी काही संपत नाही. आता उशीर होणार आहे तर एक फोन करून कळवायला नको का? पण नाही, आईला गृहीतच धरतात ना. कुठे थांबलाय रुद्र कोण जाणे.
पुष्पा घे. रुद्र कुठे आहे? बेडवर. काय बेडवर म्हणजे थेरपी बेडवर. म्हणजे? अगं रुद्रला पूर्ण बरं वाटायला हवं ना, मग तो झोपेत काही विचार करतोय का, त्याला शांत झोप लागते की नाही, हे सगळं बघणं पण त्यांच्या थेरपीच्या अंडर येतं. म्हणून तो आज तिथेच राहणार आहे. भलतच काहीतरी. अशी कुठली थेरपी आहे? थेरपीचा संशय यायचा आशानी. नाही तसं काही नाही, फारच चांगली आहे. सोय सोय फार चांगली आहे तिथे. हो का? मग ठीक आहे. पण तू उद्या मला तिथे घेऊन जा, मी बघते. नाही ते शक्य नाही. अरे मी तिला नाही भेटत, पण दुरून तरी पाहते ना त्या थेरपिस्टला. पण कशाला? चांगली चालली ना थेरपी. मी तुला सांगितलंय ना ते तू कर. मला कळायला नको का माझा रुद्र कुठली थेरपी घेतोय, कुठे थेरपी घेतोय? उद्या त्याला काही झालं म्हणजे? नाही नाही काही होणार नाही त्याला. इनफॅक्ट त्याला खूप बरं वाटतंय. तू बघतीयस ना त्याला. ते मला माहितीये तो बरा झालाय, म्हणूनच मला बघायचंय की काय जादू आहे. तू मला तिथे नेणार आहेस की नाही? बर बर ठीक आहे, पण मी फक्त बाहेर सोडे ना. काय मला आज जायची परवानगी नाहीये. नाही मी तिथे असल्यामुळे तो मोकळेपणाने बोलला नाही तर. अगं तिथे ना पेशंटच्या घरच्यांना किंवा मित्रांना आज जाऊ देत नाहीत. अरे तू काळजी करू नकोस नंदाई. हे बघ तिथे जितकी रुद्राची काळजी घेतली जाते ना, तितकी काळजी कुठेच घेतली जाणार नाही. विश्वास ठेव माझ्यावर. हा बरं तू शांतपणे झोप, मी पण जातो. हा गुड नाईट. माझे कपडे कुठे गेले? रुद्र सर बोला, बरं वाटतंय ना आता? हा ठीक आहे. अरे पण माझे कपडे कुठे आहेत? कपडे? कसले कपडे? कसले कपडे म्हणजे माझे कपडे. तुमचे कपडे का? दिले होते का तुम्ही ठेवायला? नाही काल आश्रमात. काय झालं काल? त्याचं काय ना, मी काल संध्याकाळपासून गेलोच नाही आश्रमात. मी गेलो ना आश्रमात, तुमचे कपडे पाहून ठेवतो. तुम्ही यालच ना आज? अरे पण हा तर आश्रमातच नव्हता. येत आहे ना? हो हो हो. भेटूया मग. रुद्र सर, तुम्ही असे का फिरता? मला थंडी वाजते. थंडी? पण आता? ए काय झालं असायला? आज जा बरं. काय वेडेपणा आहे हा? गौरीजी माझे कपडे.
हा बोल रे. हॅलो, गुड मॉर्निंग सर. मी डिस्टर्ब तर नाही ना केलं? नाही तर ठेवतो फोन. काय बोलतोयस? गंमत केली रे. बरं, उठलास का? झाला फ्रेश? बरं वाटतं का आता? किती प्रश्न विचारशील? ते कपडे कुठे आहेत माझे? अरे मग कालचेच घाल ना, एवढं काय त्यात? अरे मिळाले तर घालणार ना, तेच सापडत नाहीये. सापडत नाहीत म्हणजे? अरे बाहेर कुठेतरी असताना कशाला मग उघड्याने झोपायचं? काय लहान आहेस का तू आता? काय? मी नाही काढलेत कपडे. मग कुणी काढले? तेच कळत नाही, माझे कपडे हरवले. काय? अरे असे कसे कपडे हरवतील? तूच कुठेतरी विसरला असेल काढून. नीट आठव. नाही आठवते रे. मग मी इकडे बघू का? नाही, तुझ्या कपड्यांना सवय ना सकाळी उठून इकडे यायचं. आतला माणूस आला नाही याला काय फरक पडतो? ते माझी वाट लागली आणि तुला मस्करी सुचते? अरे इथे उघडाय रे मी. सगळे हसतात माझ्यावर. अरे पण चांगलं आहे ना, तुझी बॉडी बघून बाकीचे पण इन्स्पायर होतील, जिमला जातील. तुला माझी अवस्था कळत नाही इथे का असं वागतोयस? तू नेलेस का रे कपडे? काय? अरे मला जर आणायचं असतं तर तुलाच घेऊन आलो असतो ना. फक्त कपडे कशाला आणू? माझे कपडे नेले कोणी मग? तू इथे नाहीयेस, भरत इथे नाहीये, कोणीच मोठं नाहीये. माझे कपडे बदलले कोणी? तू हसतोस म्हणजे तुला माहिती आहेत कपडे कुठे आहेत? नाही रे, मला कसं माहिती असेल? काही काय ते आश्रमात तुझे कपडे कोणी बदलले मी कसं सांगू शकतो? पण म्हणजे आश्रमातलेच कुणीतरी तुझे कपडे बदललेत ना, मग तुझे कपडे तिथेच असतील आणि तुझा कपडे चोरही. इथे फक्त गौरीजी आणि मुलंच आहे. म्हणजे गौरीजींनी चोरले की काय कपडे? काही काय बोलतोय? नाही, गौरीजी असं करणार नाही. तू काल राग पाहिलंस ना त्यांचा? अरे राग फक्त वरवरचा असतो, पण मुळाशी प्रेम आहे ना. प्रेमाने केला असेल रे त्यांनी. नाही, मला नाही वाटत. अरे प्यार में कभी कभी ऐसा हो जाता है, नींद आ जाती है, कपडे चोरी हो जाते हैं. झालं तुझं? तू आत्ताच्या आत्ता कपडे घेऊन ये माझ्यासाठी. नाही ना, मी नाही येणार. गौरीजी रागवतील ना. अरे मी काय उघडा राहू का इथे? आलाच की डायरेक्ट कपडे घेऊन ये माझ्या खोलीत, समोरच्या खोलीत. मला काय वाटतं रुद्र, तसंही खूप उकडतंय. बस जरा तसाच. अर्ध्या तासाच्या आत जर तू इथे माझे कपडे घेऊन नाही आलास तर मी बघा काय करेल. खरंच गौरीजींनी बदलले असतील माझे कपडे? छे छे, त्या नाही करणार असं. पण खरंच त्यांनी केलं असेल तर? पुष्पा, हा अरे कुठे निघालास? ते थेरपिस्ट कडे. म्हणजे रुद्र अजून तिथेच आहे का? अरे सकाळी पण सोडणार नाहीयेत का त्याला? कसा आहे तो? तू बोललास का त्याच्याशी? कसं आहे तेच कळत नाहीये. आता उघडं पडल्यावर काय होणार आहे? उघडं पडल्यावर म्हणजे? ते म्हणजे मनातलं सगळं बाहेर आलं ना, असा मोकळा झाला तो, म्हणून. मग तू त्याला भेटायला चाललास? हो, पण म्हणजे ऍक्च्युली ते थेरपिस्ट जे आहेत ना, तर पप्पू, लग्नाची पत्रिका बघू. अरे बघू. अरे वा, कपड्याच्या पण पत्रिका आहेत. कपडे? तू कपडे चोरलेस? कपडे चोर? अहो चंदूशेठ, काही काय बोलताय? मी कपडे का चोरेन? अच्छा, धुवायला चाललायस? पण तू का चाललायस? मी हेड सर्वंट आहे ना. मी धुणार, तू भांडी घास, मी कपडे धुतो. नाही, गौरीला सांगतो. चंदू, तुला कितीदा सांगितलं मी गौरी नाहीये. आहेत का गौरीजी? चंदूशेठ नाहीयेत ना?
द्या ते कपडे. नाही नाही मी धुणार. नाही द्या मला. सगळा घोळ घातलाय. कसला घोळ? काय चाललंय काय? नाही काही नाही. पुष्पा तू जरा बस इथे, मला तुझ्याशी काही बोलायचं. अरे देवा, रुद्राला आता उघडच बसावं लागणार आहे बहुतेक. पुष्पा बस इथे आधी, मला बोलायचंय तुझ्याशी. बस. पुष्पा मला एक सांग, रुद्राच्या आयुष्यात काही वेगळंच तर घडत नाहीये ना? अगं नंदाई, सगळं वेगळंच तर घडतंय. नाही म्हणजे आपल्या कुणाला तरी असं वाटलं होतं का की रुद्र असा बरा होईल? तेच तर, असं वाटतंय की सगळं विश्वास ठेवण्याच्या पलीकडचं घडतंय. हो ना, सगळं विश्वास ठेवण्याच्या पलीकडचंच घडतंय. असं वाटतंय की ज्याचा मी कधी विचारच केला नव्हता असं काहीतरी घडतंय. एक्झॅक्टली, ज्याचा कधी विचारच केला नाही असं काहीतरी घडतंय. असं वाटतं की सगळं स्वप्नच आहे. खरंच असं वाटतंय सगळं स्वप्न आहे. मी बोलते तेच काय बोलतोयस पुष्पा तू सारखा? अरे मला भीती वाटतेय. असं वाटतंय की हे स्वप्न संपून जाईल आणि सगळीकडे अंधार पसरेल. गडद, गहिरा, त्रासदायक. नंदाई, असं काहीही होणार नाही. आता सगळं छान होणार आहे. रुद्र खरंच बदललाय आणि तो खूप खुश आहे. तू काळजी करू नकोस. ओके? बरं झालं तुझं बोलून, मी येतो आता. पुष्पा ऐक ना, रुद्र समोर गौरीचा विषय काढू नकोस हा, नाहीतर तो पुन्हा पहिल्यासारखा वागायला लागायचा आणि मग त्या थेरपिस्टची सगळी मेहनत वाया जायची. अरे आत्ता कुठे रुद्र सावरतोय? हो. ती थेरपिस्ट स्वभावानं कशी आहे रे? गौरीजीच आहेत. हा, गौरीजींसारखीच आहे. त्या थेरपिस्टच्या रूपानं गौरीच आली आहे रुद्रला सावरायला, नाही का? हो हो. या क्षणी रुद्र सावरावा यापेक्षा जास्त आनंदाचं माझ्यासाठी काहीच नाहीये पुष्पा. रुद्र सावरला की हे घर नक्की सावरेल. हा, आता ते सावरायला गौरी नसेल पण तिची पोकळी कायमच राहणार आहे, नाही का? माणूस गेल्यानंतर त्याला परत आणता यायला हवं होतं रे. म्हणजे देवाला सांगता यायला हवं होतं की तो गेल्यानंतर आमच्या आयुष्यात किती पोकळी निर्माण झालीये. देव जर मला म्हणाला असता ना की गौरीला ने आणि त्या बदल्यात तुझा जीव दे, तर पुष्पा मी हसत हसत माझा जीव दिला असता रे. याला ना मजा येते मला अशा सिच्युएशन मध्ये बघताना. मुद्दाम करतोय सगळं. आश्रमाचं काय होईल काय कळत नाहीये. आता हे सगळं नियोजन आपल्याला बघायला लागेल. हो ना. पुरुषाचा आवाज भरतच आला असणार.
यार काय सिच्युएशन मध्ये अडकलोय मी. का घडतंय असं? तुझे कपडे गौरीजींनी बदलले असतील. काय समजून? शिक्षा म्हणून? ही अशी शिक्षा? नाही, गौरीजी असं करणं शक्य नाही. गौरीजींच्या चेहऱ्यावर राग आहे पण मनात पाप नाहीये. बिट्टी काय झालं? कपडे आणि धुवून वाळून इस्त्री करून दिलेत. थँक्यू.